जागतिक ऊर्जा संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंधन वापराचा प्राधान्यक्रम ठरवू. सध्याच्या टंचाईच्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे डिझेल मिळणं ही मोठी गरज आहे. त्यानुसार पुढील किमान 3 ते 4 महिने कायम शेतकऱ्यांना डिझेल देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. खरीप हंगामात खत टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून कृषी विभागाने खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन करावे. तसेच पावसाने ओढ दिल्यास सध्याचा पाणीसाठा शेतीसाठी वापरण्यापेक्षा लोक आणि पशुधनासाठी राखून ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कृषी विभागाची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या इंधन गरजा पूर्ण होऊ शकतील यासाठी शहरी भागातील लोकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे आणि स्वतःच्या खाजगी वाहनांसाठी इंधनाचा वापर कमी करण्याची गरज आहे. असं आहे की जी स्थिती निर्माण झाली आहे ती संपूर्ण जगाची झालेली आहे आणि यामुळे जो काही स्टॉक आहे तो सगळ्यांनी प्रायोरिटी ठरवून, प्राधान्यक्रम ठरवून, जसं आता हा प्राधान्यक्रम पुढचे 3-4 महिने राहील, शेतकऱ्यांना डिझेल हे पुरेसे द्या. पण हे शेतकऱ्यांना पुरेसं द्या यासाठी शहरी भागातल्या लोकांनी त्या ज्या सूचना आलेल्या आहेत, कारपूलपासून आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यापासून, स्वतःच्या गाड्या बाहेर न काढण्यापासून, स्वतःच्या गाड्यांना इंधन कमी वापरण्यापासूनच्या सूचना इतरांनी फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे प्रयत्न असाच चालला आहे की प्रत्येक विषयाची प्रायोरिटी ठरवावी. जसं गॅसचं झालं, हॉटेल्सवाल्यांना नाही मिळालं चालेल, पण घरगुती गॅस मिळाला पाहिजे आणि तो असा बऱ्यापैकी पुरवून चालला आहे. आणि त्यामुळे 10 रुपये खिशात आहेत आणि 100 रुपयाचे खर्च आहेत असं म्हटल्यानंतर प्राधान्यक्रम घराचा ठरतो की आता असं करूया, मुलांची पुस्तकं आधी घेऊया. माननीय पंतप्रधान महोदयाने केलेलं आवाहन याचा जर गांभीर्याने विचार केला तर त्यात त्यांना काही त्यात आनंद नव्हता. परिस्थिती कधी सुधारेल आणि सुधारल्यानंतर म्हणजे युद्ध बंद झाल्यानंतरही जे डॅमेज झालं आहे ते कव्हर करण्यामध्ये काही महिने जाणार आहेत. आरोप केला यावेळेला पावसाचा अंदाज असा आहे की जूनमध्ये पाऊस पडेल, थोडा जुलै ऑगस्टमध्ये पाऊस ओढ घेईल आणि ही ओढ ही पिकाच्या दृष्टीने खूप हानिकारक होऊ शकते. असं एक मोठं संकट या वर्षी दिसत आहे. दुसरं, जूनमध्ये पाऊस येईल, आतापर्यंत असणारा पाण्याचा स्टॉक जो आहे तो उपयोगी पडेल, पण त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आत्ता जे पाणी आहे ते आवर्तनांसाठी आता जास्त न वापरता माणसं आणि जनावरं यांच्या पिण्यासाठी आपण हे थोडंसं रिझर्व ठेवलं पाहिजे अशाही प्रकारचं आवाहन केलं. बियाण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये अडचणच नाही, ओव्हर स्टॉक आहे. खतांच्या बाबतीमध्ये हा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, इराण आणि इस्रायलचं चाललेलं युद्ध, त्या युद्धामुळे सगळी ज्याला म्हणतात त्याला पुरवठा यंत्रणा विस्कळीत झालेली आहे. त्या पुरवठा यंत्रणा विस्कळीत होण्यातून खतांच्या बाबतीमध्ये थोडी अडचणी येईल की काय, आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, कलेक्टर आणि जिल्ह्याच्या कृषी अधिकारी सहाय्याने त्या जिल्ह्यातला स्टॉक कसा नीट डिस्ट्रीब्यूट होईल असा प्रयत्न करावा असं सांगितलं गेलं आहे. पावसाचा अंदाज चुकला आणि पाऊस बरा झाला तर कुठलीच अडचण आता शेतकऱ्यांना राहणार नाही. शेतकऱ्यांना दिलं जाणारं पीक कर्ज याही विषयामध्ये आज सकाळीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी